नमस्कार, तुम्ही पाहत आहात आपला आवाज। भगवान के घर देर है पर अंधेर नाही। शेवटी ठाकरेंचे सुद्धा दिवस आलेच। राजकारणामध्ये सरळ माणूस टिकत नाही। आपल्याकडे मराठीत म्हण सुद्धा आहे बघा, सरळ झाडालाच नेहमी कापलं जातं। त्यामुळे या जगात सरळ तुम्ही राहू नका। वेळोप्रसंगी तुम्हाला वाकड्यात घुसावंच लागतं आणि वाकड्यात जाऊन लढणारे माझ्या माहितीप्रमाणे तरी बाळासाहेब ठाकरेच होते। त्यांचा मुलगा तर सरळ आहे, मवाळ आहे आणि अशा सरळ माणसाला धोका देऊन जर कोणी वर आले असेल तर ते फार काळ टिकणार सुद्धा नाही। उगीच नाही म्हणत, भगवान के घर देर है पर अंधेर नाही। आता नेमकी घडलं काय ते तुम्हाला सांगते आणि मी का म्हणते की ठाकरेंचे दिवस आले, त्याला कारण दोन आहेत। कारण एक, 50 आमदार सोबत घेऊन आपण म्हणजे शिवसेना म्हणणारा शिंदे गट आणि कोर्टात या प्रकरणाला खेचणारा मूळ ठाकरे गट। यामध्ये आतापर्यंत घडलेल्या घडामोडींवरून तरी ठाकरेंच्या बाजूने दिलासा देणारे निर्णय जे आहेत ते न्यायालय घेत आहे। त्यामुळे वेगळा गट फोडून सरकार आणून सुद्धा शिंदेंना शांत झोप लागत नाही। त्याला कारण म्हणजे न्यायालयात सुरू असलेला युक्तिवाद आणि ठाकरेंचेच जड असलेले पारडे। आणि यातच दुसरा मुद्दा जो घडलाय तो असा की महाविकास आघाडीने सत्तेच्या काळात वाढवलेली वाढ रचना जी 227 वरून 236 वर नेली होती ती आत्ताच्या सरकारने पुन्हा रद्द करून 227 वर आणली। याला शिवसेनेकडून सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं आणि निर्णय ठाकरेंच्या बाजूने आला। न्यायालयाने महाविकास आघाडीने केलेली वाढ रचना जैसे थे ठेवायला लावली आणि त्यामुळे शिंदे आणि फडणवीस यांना मोठा धक्का बसला। तर ठाकरेंचे सुद्धा दिवस आलेच अशी चर्चा सुरू झाली। शिवसेनेसंदर्भातील विविध याचिका सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहेत। ही सुनावणी आता 25 ऑगस्टला होणार आहे। तोपर्यंत आयोगानं कोणताही निर्णय देऊ नये असे आदेश कोर्टाने दिलेले आहेत। सुप्रीम कोर्टातील हे प्रकरण 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच उद्धव ठाकरे यांना आणखी काही दिवस वाढून मिळालेले आहेत आपलं म्हणणं सादर करण्यासाठी। या संदर्भात तुम्हाला काय वाटतं व्यक्त व्हा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही आपला आवाज या YouTube चॅनलवर पाहत असाल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही आपला आवाज या Facebook पेजला पाहत असाल तर आपल्या Facebook पेजला जरूर फॉलो करा। धन्यवाद।